छी, लोकांना जराही केलेल्या उपकारांची जाणीव नाहीये. अप्पांनी केवढं केलं यांच्यासाठी, आणि आज अप्पांना मदतीची गरज आहे तर वाट दाखवत आहेत अप्पांना. श्रद्धा, काय करू? कुठून आणून 2 लाख रुपये? शक्ती, आता डोकं धरून बसायची गरज नाहीये. पैशाचा बंदोबस्त झालाय. काय? इतक्या लवकर? कसा? कोणी केला? अगं मी ना ओळखीतल्या एकाला मेसेज टाकला होता. हा, खरं तर मी माझ्या बाबांनाच फोन करायला बाहेर गेले होते, पण तो ना देवदूतासारखा आला. तो कोण? तो फोन त्या माणसाचा, जे पैसे देणार आहेत ना, त्यांचा फोन आला. पण शक्ती, 2% व्याजाने म्हणतायत ते पैसे. अगं 2 काय कितीही टक्के व्याजाने दिले असते तरी चाललं असतं, पण ह्या क्षणी पैसे मिळणं महत्वाचं होतं. बरं, कुठे आहेत पैसे? आहेत म्हणजे त्यांच्याकडे आहेत. ते मला ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहेत. एकदा त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफर केले ना की मग मी बँकेत जाते, बँकेतून कॅश काढते आणि मग हॉस्पिटलमध्ये भरते. अगं पण कर्जाचे हप्ते मला फेडायचे आहेत. रेकॉर्डमध्ये तू कर्ज घेतलंय असं दिसेल. चालेल ग, तू मला हप्ता दे ना, मी त्यांना ट्रान्सफर करते. तू दिले काय मी दिले काय सारखंच आहे ना. हा श्रद्धा, थँक्यू सो मच. खूप मोठं काम केलंयस तू. मी ना अप्पा बरे झाले ना की अम्माला सांगेन तुझ्यासाठी गुलाबजाम बनवायला. हा चल. ऐक नाना, काय झालं? वंदे शंभो, अरे किती लागलंय तुझं? हा, लक्ष कुठे असतं? रक्त बघ किती येत आहे. बघू इकडे दे. 1000 वेळा सांगितलंय, काम करताना जरा नीट लक्ष देऊन करत जा. हा, ऐकायला नाही तयार तू. अरे ये, जराशी तर जखम आहे आणि एवढं का ओरडतोय तू? पुढच्या मिनिटाला जखम बरी होईल. ही जराशी जखम आहे. हा, बघ नाना, तुला जरा पण दुखापत होता कामा नये, समजलं? आता लक्षात आलं मला. या दारूचा शेवट केल्याशिवाय ना तू सुधारणार नाहीस. दिवस मावळला की तुझ्यातला बेवडा जागा होतो. शिवा, आजपासून दारू बंद म्हणजे बंद. कुठे लपून ठेवल्यात बाटल्या? हा, कुठे लपून ठेवल्यात?